दुसरे लग्न करावे की करू नये हा विषय आपण पाहत आहोत. दुसरे लग्न करण्याची वेळ काय येते? दुसऱ्या लग्नाची वेळ काय येते? याचं कारण म्हणजे बिकट परिस्थिती, अडचण, समस्या, दुःखद घटना या अनेक कारणामुळे दुसरं लग्न करण्याची पाळी येते. काही कारणास्तव दुसरे लग्न करावे लागते. परंतु जर आपलं पहिलं लग्न झालेलं असेल आणि आपलं व्यवस्थित चांगलं चाललेलं असेल, पद्धतशीर असेल, व्यवस्थित असेल, तर दुसरं लग्न करू नये. कारण दुसऱ्या लग्नाने आपलं जीवन वाटोळं होते. दुसरं लग्न केल्यामुळे फजिती होते, लेकरांचा वनवास होतो, लेकराबाळांचा वनवास होतो, सत्यानाश होतो, सुंदर जीवनाचा सत्यानाश होतो, खर्च वाढतो, ताण वाढतो, समस्या वाढते, अनेक गोष्टी निर्माण होतात. म्हणून सर्व व्यवस्थित चालूनही, सर्व ठीक चालूनही, सर्व व्यवस्थित असूनही दुसरं लग्न करणे म्हणजे चुकीचं आहे. दुसरं लग्न करू नये. कारण व्यवस्थित असून, पद्धतशीर असून, चांगला असून दुसरं लग्न कशाला करावं लागतं? दुसऱ्या लग्नाची गरज का पडते? सर्व व्यवस्थित असल्यावर, सर्व पद्धतशीर असल्यावर, सर्व चांगलं असल्यावर दुसऱ्या लग्नाची गरज पडू नये. कारण विचारात घ्या, ध्यानात घ्या, आपलं पहिलं लग्न झालेलं असताना दुसरं लग्न जर केलं तर त्यात आपलं फार मोठं नुकसान आहे. दुसरं लग्न करताना आपला आनंद वाटतो, मजा वाटते, परंतु नंतर मात्र खूप संकटांना, समस्यांना तोंड द्यावे लागते, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आपला खर्च वाढतो. कारण दोन परिवार तयार होतात. पहिल्या परिवाराला जगावं लागतं, या परिवाराला जगावं लागतं. त्यामुळे पैसा वाढतो, खर्च वाढतो, कटकटी तयार होतात, किरकिरी तयार होती, समस्या तयार होतात, आनंद निघून जातो, आनंद पळून जातो, खुशी पळून जाते आणि आपलं मन समाधानी राहत नाही. आपल्याला